नमस्कार. मी शशिकला उपेंद्र कुलकर्णी. मी चिंचवड गावात राहते. तालुका हवेली, जिल्हा पुणे. माझं वय 75 वर्षाचं आहे. मी अनुराधा राजाध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या मनाच्या श्लोकावर आधारित स्पर्धेत भाग घेत आहे. माझा श्लोक 12वा मी सांगणार आहे. जय जय रघुवीर समर्थ. मना मानसी दुःख आणू नको रे. मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी. विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. तर ह्याचा अर्थ आपल्या देहावरची बुद्धी आपण सोडून द्यावी. जे काही होईल ते भगवंताच्या इच्छेने आहे असं समजून चालावं. की ही गोष्ट माझ्याच बाबतीत का घडली असंही मनात आणू नये. जे आपले भोग आहेत ते भगवंताच्या इच्छेने आनंदाने भोगत जावे. तर ह्याच्यामधलं त्यांनी प्रत्येक श्लोक खूप छान तऱ्हेने छान उदाहरणं देऊन सगळ्यांना समजेल अशा भाषेत समजावून सांगितलेलं आहे. उदाहरणंसुद्धा खूप छान दिलेली आहेत. तर ह्याच्यामध्ये दिलेलं त्याने निसर्गाबद्दलचं उदाहरण मला फार आवडलं. तर त्याने झाडाबद्दल सांगितलेलं आहे. झाडे स्वतः ऑक्सिजन तयार करतात आणि तो आपण घेतो. पण ते असं कधी म्हणत नाहीत की मी ऑक्सिजन तयार केला आहे आणि मी माणसांना देणार नाही. उलट माणूस तसं बघायला गेलं तर संकुचित वृत्तीचा झालेला आहे. निसर्गाप्रती त्यांना काहीही प्रेम राहिलेलं नाही आहे. झाडं तोडण्यामध्ये त्यांना काही वाटत नाही आहे. त्याची सावली आपल्याला मिळते, त्याची फळं आपल्याला मिळतात, त्याच्यातून मिळणारा ऑक्सिजन आपल्याला मिळतो. कोरोना काळात आपण पाहिलं की ऑक्सिजनचा किती तुटवडा होता. त्यामुळं किती लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे आपण निसर्गाप्रती कृतज्ञच असलं पाहिजे. हे त्यांचं उदाहरण मला फार छान पटलं. आणि माझ्या आयुष्यामध्ये मी 2-4 वेळा अशी घसरून पडलेली आहे. तर माझ्या पाठीला जबरदस्त मार लागला होता. तर डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि मणके सरकले होते. त्यामुळे मी जवळजवळ महिनाभर बेड रेस्टमध्ये होते आणि त्यामुळे मी खूप खचून गेलेले होते. पण तरीसुद्धा त्यातून एक आशेचा किरण की आपण ह्यातून नक्की बरे होणार. सद्गुरू आपल्या पाठीचे आहेत, स्वामी आपल्या पाठीचे आहेत. आपण नक्की ह्याच्यातून बरे होणार. त्यामुळं सकारात्मक विचार नेहमी केला पाहिजे. देह जो आहे तो आपला भोगण्यासाठीच आलेलो आहोत आपण. आपण जे केलेलं कर्म आहे ते आपल्याला भोगलंच पाहिजेल आहे. नेहमी दुःख हा शब्द आपल्या ह्याच्यातून शब्दकोशातून काढून टाकून सुख हा शब्द जर आपण घेतला तर दुसऱ्याच्या आनंदातसुद्धा आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. हे ह्यातून आपण शिकलो आहोत. तर त्यांनीसुद्धा प्रत्येक श्लोकाचं विश्लेषण, अर्थ खूप छान रीतीने समजावून घेतल्यामुळं मनाच्या श्लोकाची गोडी अजून खूपच वाढलेली आहे. ह्यात लहान मुलेसुद्धा खूप छान अर्थ सांगितल्यामुळं अर्थासह छान भाग घेत आहेत. मी हा व्हिडिओ पहिल्यांदाच केलेला आहे. कदाचित हा अर्थ ह्या श्लोकाशी निगडीत नसावासुद्धा कदाचित. पण माझ्या आयुष्यात काय घडलं आणि माझ्या देहाला काय भोगावं लागलं ते सांगण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याचशा चुका झाल्या असतील त्याबद्दल क्षमस्व. आणि अनुराधाताईने खूप छान श्लोकामधले अर्थ खूप छान समजावून सांगितलेत. त्यामुळे ह्यातली गोडी खूप वाढलेली आहे आणि मला ह्याच्यामध्ये तुम्ही सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी आपली खूप 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 आभारी आहे. धन्यवाद.